हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या वेव्ह ऑप्टिक्स अभ्यासत आहोत. त्यामधलं पोलरायझेशन, ब्रूस्टर्स लॉ या संदर्भातले आणखी काही MCQज आपल्याला सॉल्व करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 188 दिसतोय पाच स्क्रीनवरती. त्याचं सोल्युशनही खाली दिलेलं आहे. प्रश्न वाचूयात. ए रे ऑफ लाईट स्ट्राइक्स ए ग्लास प्लेट ॲट एन अँगल ऑफ 60 डिग्री. If the reflected and refracted rays are perpendicular to each other, the index of the refraction of glass is. गिव्हन काय आहे ते फार काळजीपूर्वक पाहायचं पहा. रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे परपेंडिक्युलर आहेत. याचा अर्थ इथं रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड रे आहे आणि मग आपण इथं आता ब्रूस्टर्स लॉ अप्लाय करू शकतो. आणि ब्रूस्टर्स लॉनुसार I इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू पोलरायझिंग अँगल. त्याला आपण थिटा पी म्हटलं आहे. म्हणजे इथं थिटा पीची व्हॅल्यू दिलेली आहे. थिटा पी जर पोलरायझिंग अँगल असं म्हटलं तर त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 60 डिग्री. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा म्हटलं आहे. सोल्युशन काय आहे पहा. त्याला फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू टँजंट ऑफ थिटा पी. मग आपण त्याच्यात व्हॅल्यू ठेवली. पुढच्या स्टेपमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू टँजंट ऑफ 60 डिग्री. टॅन ऑफ 60 डिग्री √3 आणि त्याचं उत्तर येत आहे 1.732. हे मी √3 अप्रॉक्सिमेट सांगितलं. ह्याचं उत्तर 1.732 आहे. तुम्हाला ह्या व्हॅल्यू नॅचरल टँजंट ह्या लॉगॅरिथमिक टेबलमध्ये बघायच्या आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबल बघायला अलाउड आहे. आणि मग हे उत्तर इथं ऑप्शन डीमध्ये जुळतं आहे आणि म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 189. प्रश्न वाचूयात. टू पोलरायझिंग शीट्स हॅव देअर पोलरायझिंग डिरेक्शन्स parallel to each other so that the intensity of transmitted light is maximum. Through what angle must either sheet be turned so that intensity becomes half of the initial value? सर्वात महत्त्वाचं इथं दोन पोलरायझिंग शीट्स आहेत. टू पोलरायझिंग शीट्स आहेत. त्यांच्या ॲक्सेस म्हणजे समजा आपण म्हटलं हा एक पोलरायझिंग शीट आहे, त्याचा हा ट्रान्समिशन ॲक्सिस. हा दुसरा पोलरायझिंग शीट आहे, त्याचा हा ट्रान्समिशन ॲक्सिस. सुरुवातीला ट्रान्समिशन ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्यामुळं लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम राहते. मग आता परत काय करा म्हटलं आहे. थ्रो what angle must either sheet be turned so that intensity becomes half of the initial value. दोन्हीपैकी कोणता तरी एक आयदर म्हटलं आहे. किती अँगलमधून रोटेट केल्यावर इंटेन्सिटी मग पहिल्याच्या अर्धी असेल. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मॉलूस लॉनुसार आपल्याला माहिती आहे. I इज इक्वल टू I0 cos स्क्वेअर थीटा. I इज इक्वल टू I0 cos स्क्वेअर थीटा. I0 ही इनिशियल इंटेन्सिटी आहे. I ही फायनल इंटेन्सिटी आहे. आता फायनल इंटेन्सिटी ही इनिशियलच्या हाफ आहे आणि म्हणून पुढं म्हटलं आहे बघा हेअर I0/2 हे गिव्हन आहे. मग आयची व्हॅल्यू ठेवल्यावर उत्तर येतं I0/2 इज इक्वल टू I0 cos स्क्वेअर थीटा. I0 कॅन्सल झालं. मग राहिलं काय बघा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट काढलं तर उत्तर आलं कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 1/√2. आणि मग आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ 45 हा 1/√2 असतो. म्हणजे थीटा हा किती असला पाहिजे? इथं 45 असला पाहिजे. पण उत्तरं पाहिली तर एक नाहीत पहा, दोन आहेत उत्तरं. पण बी हा ऑप्शन हे करेक्ट उत्तर आहे. त्यातलं पहिलं उत्तर आलं 45, मग दुसरा 35 कसं? आता इथं
टोटल रोटेशन म्हणजे 360मधून रोटेट होईल त्यावेळेस दोनदा मॅक्झिमम दोनदा मिनिमम येतो आणि म्हणून 45ला जर हाफ असेल तर आणखी एका अँगलला तो हाफ इंटेन्सिटी असेल आणि ती म्हणजे 180 मायनस 45 आणि ती व्हॅल्यू आहे 135. स्टुडंट इथं मोलूस लॉ आपण वापरला. तो काय सांगतोय आय इज इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर थिटा. I0 म्हणजे फायनल इंटेन्सिटी, आय म्हणजे इनिशियल आणि फायनल I0 इनिशियल आहे, आय फायनल आहे. फायनल इंटेन्सिटी इनिशियलच्या हाफ असते हे गिवन आहे. त्याच्या आधारे आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. आणखी काही MCQ आपण सोडवूयात. पुढचा MCQ घेऊयात. 191. फॉर ए गिवन मीडियम द पोलरायझिंग अँगल इज 60 डिग्री. द क्रिटिकल अँगल फॉर दिस मीडियम विल बी. पोलरायझिंग अँगल दिला आहे पहा, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू थिटा पी दिलेला आहे. मग पोलरायझिंग अँगल दिला आहे म्हणजे ब्रुस्टर्स लॉनुसार आपल्याला माहीत असलेला फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू टँजंट ऑफ थिटा पी. थिटा पी म्हणजे पोलरायझिंग अँगल. पण आपल्याला क्रिटिकल अँगलच्या भाषेत म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, म्यू इज इक्वल टू 1/sin c. आणि म्हणून लिहिताना डायरेक्ट लिहिले पहा म्यू इक्वल टू टॅन ऑफ थिटा पी इक्वल टू 1/sin c. म्हणून साइन सी इज इक्वल टू, हे मी वर्तुळ काढलं याच्यात फोकस करा, टॅन थिटा पी आणि साइन सीची अदलाबदल करा. साइन सी इज इक्वल टू उत्तर येते 1/tan60 डिग्री आणि हे सोडवल्यानंतर उत्तर आहे म्हणजे टॅन 60 पाहायचा, त्याला 1 डिवायडेड बाय ती संख्या घ्यायची, येणारं उत्तर आहे 0.5773. पण हे आलं साइन सी. सी म्हणजे क्रिटिकल अँगल, पण आपल्याला क्रिटिकल अँगल विचारलं आहे, त्याची साईन व्हॅल्यू विचारलेली नाही आणि म्हणून सी म्हणजे क्रिटिकल अँगल बरोबर साईन इन्व्हर्स ऑफ इनसाइड द ब्रॅकेट 0.5773. आणि इथेही परत नॅचरल साईन हे लॉगॅरिथमिक टेबल आपल्याला पाहिजे आहेत, ते पाहिल्यानंतर उत्तर येत आहे 35 डिग्री 60 मिनिट. 35 डिग्री 60 मिनिट तसा ऑप्शन आहे पहा, ऑप्शन ए. आणि म्हणून 191 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न घेऊयात. 192. द लाईट रिफ्रॅक्टेड फ्रॉम वॉटर सरफेस इज कम्प्लिटली पोलराइज्ड. द अँगल ऑफ इन्सिडन्स विल बी. इथं रिफ्लेक्शन वॉटर सरफेसपासून होतं आहे आणि तुम्हाला घेऊन आहे वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.3. आपल्याला माहीत असलेले फॉर्म्युले अगोदर लिहिलेत पहा. अकॉर्डिंग टू ब्रुस्टर्स लॉ म्यू इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा पी, किंवा आपण हेच कसं लिहू शकतो टॅन ऑफ थिटा पी इज इक्वल टू म्यू. आणखी आपल्याला काय माहिती आहे, थिटा पी म्हणजे पोलरायझिंग अँगल बरोबर अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स विचारला आहे म्हणजे अप्रत्यक्षरित्या पोलरायझिंग अँगल विचारलेला आहे. मग टॅन ऑफ थिटा पी इज इक्वल टू म्यू हे इक्वेशन थिटा पीसाठी रिअरेंज केल्यानंतर येत आहे थिटा पी बरोबर टॅन इन्व्हर्स ऑफ म्यू. म्हणून टॅन इन्व्हर्स ऑफ म्यूची व्हॅल्यू 1.3 आणि हे सोडवल्यानंतर अप्रॉक्सिमेटली उत्तर येत आहे 53 डिग्री. जसं आपण एखाद्या अँगलची टॅन्जंट व्हॅल्यू पाहतो तसं टॅन्जंट व्हॅल्यू माहीत असताना अँगल काढणे त्याला टॅन इन्व्हर्स असं म्हणतात. 1.3 ही टॅन व्हॅल्यू आहे, त्याचा इन्व्हर्स येतो तो 53 डिग्री आणि म्हणून इथं थिटा पी इज इक्वल टू 53 डिग्री म्हणजेच आय इज इक्वल टू 53 डिग्री आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन सी. 192 क्वेश्चनचं उत्तर येतं आहे ऑप्शन सी आणि ती व्हॅल्यू आहे 53 डिग्री. पुढचा प्रश्न घेऊयात. 193. ए बीम ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग इन वॉटर फॉल्स ऑन ए ग्लास प्लेट इमर्स्ड इन वॉटर व्हेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज 51 डिग्री. Then the reflected beam is found to be completely polarized. Then the refractive index of the glass will be. आता स्टुडंट इथं लक्षात घ्या
ग्लास स्लॅब हा पाण्यामध्ये इमर्स केला आहे, बुडवलेला आहे. म्हणजे आता पाण्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर असली पाहिजे. म्हणून इथं सुरुवातीलाच म्हटलं आहे पहा, म्यू जी विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आणि ह्याचा फॉर्म्युला असतो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या भाषेत, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर, म्यू जी अपॉन म्यू डब्ल्यू. आणि ह्याच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर ब्रुस्टर्स लॉनुसार फॉर्म्युला आहे टँजंट ऑफ थिटा पी. थिटा पी म्हणजे पोलरायझिंग अँगल. आता ह्यात तुम्हाला म्यूजीची व्हॅल्यू विचारली पाहते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास. आता हा जो फॉर्म्युला आहे मी तर ब्रॅकेट करतो, त्याचा बॉक्स करतो, त्या बॉक्सवर फोकस करा. याच्यात आपण रिअरेंज केल्यानंतर उत्तर येते म्यू जी इज इक्वल टू म्यू डब्ल्यू टॅन ऑफ थिटा पी. म्यू डब्ल्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, आणि ती व्हॅल्यू दिली आहे पाहिजे 4/3, म्हणून इथं घेतली आहे 4/3. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच पोलरायझिंग अँगल हा 51 आहे. आपण ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सलाच पोलरायझिंग अँगल का म्हटलं, तर त्या अँगलला रिफ्लेक्टेड रे हा प्लेन पोलराइज्ड आहे आणि म्हणून तो थिटा पी झाला. टँजंट ऑफ 51 नॅचरल टँजंट टेबलमध्ये पाहायचा, त्याची व्हॅल्यू गुणिले 4/3 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार उत्तर आहे 1.6447, आणि तसं ऑप्शन आहे ऑप्शन ए, आणि म्हणून 193चं उत्तर आहे ऑप्शन ए. स्टुडंट्स, MCQ सॉल्व करताना मेजर फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स असतात. न्यूमरिकल्स सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत, कॅल्क्युलेशन करण्यासाठी पाढे पाठ पाहिजेत. त्याचबरोबर काही ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव लॉगरिथमिक टेबल वापरावा लागला तर तो स्पीडमध्ये वापरता आला पाहिजे, त्याचा सराव पाहिजे. कारण आपल्याला sin 30 माहिती आहे 1/2, पण sin 31 माहीत नसतो, त्याला टेबल पाहावा लागतो. पडदिशी कसं पाहायचं त्याचा सराव होणं गरजेचं आहे, तरच आपण कमी वेळेमध्ये MCQ सोडून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू. आपल्याला सोडवता येते, पण वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे. दिलेल्या वेळेतच उत्तर शोधणं फार गरजेचं आहे. परीक्षेमध्ये फार कमी वेळ असतो आणि तेवढ्या कमी वेळात आपण उत्तरापर्यंत पडदिशी पोहोचणं, ह्यासाठी आपला सराव भरपूर असणं गरजेचं आहे.